नमस्कार. सागर ॲग्रोमॉलमध्ये माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहे. आमच्या सागर ॲग्रोमॉलमध्ये या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी नवीन या ठिकाणी स्पेशल मका मशीन या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आज आपण पाहता की मशीन या ठिकाणी त्यांनी खरेदी केलेली आहे. तर आपण शेतकरी बांधवांकडून या ठिकाणी जाणून घेऊया की त्यांचं प्लीज. चांगदेव हनुमंत परकाळे, कुठून आला सर आपण? भांडगाव, इंदापूर, पुणे. बरं, आज तुम्ही आमच्या सागर ॲग्रोमॉलमधून या ठिकाणी मका स्पेशल या ठिकाणी मशीन तुम्ही खरेदी केलेली आहे. होय, घेतली. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी? काय नाही, एक नंबर मशीन आहे. परफॉर्मन्स एक नंबर आहे मशीनचा. बरं. मी 8 वर्षाचा आपला व्यवसाय आहे. बरं. एक नंबर मशीन आहे. मी पहिल्यापासून आपली प्रकाशचीच मका मशीन वापरतोय. बरं. एक नंबर. आपल्या आता ही तिसरी मशीन आहे. बरं बरं. ह्याच्या अगोदर पण तुम्ही सागर ॲग्रोमधूनच मशीन घेतली होती? पहिल्यापासून आपण 3 मशीन आतापर्यंत 2 नेल्यात. ती पण इथूनच नेल्या. तुमच्या करमाळ्याच्या शाखेमधून एक नेली आणि पंढरपूरच्या शाखेमधून एक नेली गेल्या वर्षी. आता ही तिसरी मशीन तुमच्या याच शाखेतून घेऊन चालू आहे. बरं, रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला? एक नंबर, एक नंबर. बरं मग तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता आमच्या सागर ॲग्रोमॉलकडून? सागर ॲग्रो मॉल पंढरपूर व इतर शाखांमध्ये शेतकऱ्यांना खुरप्यापासून ती मळणी मशीनपर्यंत सर्व वस्तू इथंच एकाच ठिकाणी भेटतात. शेतकऱ्यांनी इथून येऊन आणि सगळ्यापेक्षा व्यवस्थित रेट दर इथं मिळते. तर दुसरे शेतकरी बांधव या ठिकाणी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया की नाव सांगा आपलं. माझं नाव संभाजी भारत थेटे, बरं. गाव बचेरी. आम्ही ही दुसरी मशीन आहे. बरं. पहिली बी प्रकाशचीच आहे आणि ही बी प्रकाशचीच घेतली आणि सागर ॲग्रोतनंच आहेत. बरं. आणि मशीन अशी आहे की एकदम बुरकुंड्याला दाणा सुद्धा येऊ देत नाही किंवा मकाच्या पाल्यात दाणं सुद्धा जाऊ देत नाही. आणि एकदम क्वालिटी मशीन. ट्रॅक्टरवर लोड येत नाही किंवा अशा जाम होत नाही. एकदम परफेक्ट चालते. तुम्ही या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता? की सागर ॲग्रोमधून कुठलीही वस्तू खात्रीशीर घेऊन जावावी. बरं. तर धन्यवाद. तुम्ही मनापासून या ठिकाणी आमच्याशी बोललात आणि थँक्यू. हितगुज केलं.